जागा वाटपामध्ये भाजप महाराष्ट्रासाठी सावध पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये भाजपकडनं 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील 20 जागांवरती भाजपचं नो रिस्क धोरण सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। जी काही यादी भाजपने प्रसिद्ध केली आहे त्यातनं हे समोर येत आहे। उत्तर राज्यामध्ये जागा वाटपामध्ये नवे प्रयोग भाजपकडनं केले गेले। महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपची एकूणच सावध चाल आपल्याला जागा वाटपात बघायला मिळते। देशभरामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये फार काही बदल झालेले आपल्याला बघायला मिळत नाही। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, एकीकडे देशभरामध्ये भाजपकडनं उमेदवारांच्या नावांबाबत यादीबाबत एक्सपेरिमेंट होतानाचं चित्र असताना महाराष्ट्रामध्ये मात्र भाजपकडनं सावध पावलं टाकल्याचं दिसतंय। काय नेमकी महाराष्ट्रामध्ये भाजपची अडचण झाली आहे? शिंदे आणि त्यासोबत अजित पवार सोबत असल्यामुळे भाजपची काही वेगळी गोची आहे का यावेळेला? गुरु, महत्वाची 3 कारणं या निमित्तानं आपण पुढे आणली जात आहेत ज्याची चर्चा होऊ शकते। एक म्हणजे महायुती सरकार राज्यामध्ये सत्तेत आलं तेव्हापासून राज्यामध्ये जी काही अस्थिरता आहे, सरकारमधील असेल किंवा विरोधकांमधील जी अस्थिरता आहे, तो एक मुद्दा महत्वाचा आहे। दुसरं म्हणजे महाविकास आघाडी ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होते, हा एक मुद्दा। आणि तिसरं म्हणजे महायुतीतलं अंतर्गत पेल्यातलं वादळ। या महत्वाच्या मुद्द्यांचा कुठेतरी प्रभाव या भाजपच्या यादीमध्ये दिसून येतोय। महाराष्ट्रात कुठलाही ड्रास्टिक चेंज भाजपनं केलाय असं दिसत नाहीये। काही महत्वाच्या मंडळींची तिकीटं कापली जातील, त्यांना त्यांचं डिमोशन केलं जाईल अशा प्रकारची चर्चा सातत्यानं केली गेली। मात्र कुठलाही मोठा बदल, जसा हरियाणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवणं असू देत, किंवा मध्य प्रदेशामध्ये उलट त्यांनी केलं होतं की केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेत पाठवलं होतं, असा कुठलाही मोठा फरक किंवा मोठा बदल महाराष्ट्राच्या बाबतीत भाजपनं केलेला नाही। एकंदर महाराष्ट्रातलं सध्याचं भाजपचं आणि महायुतीचं चित्र पाहता तसा बदल करणं देखील भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकलं असतं। अनेक दिग्गजांची तिकीटं कापणं आणि त्यातून नव्या चेहऱ्यांना संधी देणं, त्या चेहऱ्यांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरोशावर निवडून आणणं, हा कुठेतरी एक पॅटर्न भाजपनं बदललाय। जुन्या चेहऱ्यांवर पुन्हा एकदा डाव लावण्याचा प्रयत्न केला जातोय। कदाचित यातून हा एक संदेश भाजपनं दिलाय की महाराष्ट्र हा आमच्यासाठी तितका सोपा नाही, ह्याची कुठेतरी कबुली सुद्धा भाजपच्या वतीने देण्यात आली आहे। जे अंतर्गत सर्वे भाजपच्या वतीने खासदारांच्या कामगिरीबाबत करण्यात आले होते, त्यामध्ये सुद्धा अनेक खासदारांची कामगिरी ही चिंताजनक आणि निराशाजनक होती असं समोर आलं होतं। असं असून त्यामुळे भाजप काही बदल करण्याच्या स्थितीमध्ये सध्या नाहीये। जनतेचं काय ते आपल्याला लवकरच काय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी।